नमस्कार. DS स्पोर्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरात मंगळवारी 21 एप्रिल रोजी आस्ट्रालॉन्स येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे रक्षण, महिला सक्षमीकरण आणि समाजाच्या एकत्रीकरणाचा संदेश देण्यात आला. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित येथील चंद्रकांत दादा अण्णासाहेब मोरे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून सुनीलजी दत्तात्रय काळे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मातृशक्तीचे प्रतिनिधित्व हरिभक्त पारायण रामायणाचार्य सुवर्णमाई अनिल जमदडे आणि श्रीमती नलिनीताई रंगनाथ रायजादे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक दिनेशजी लक्ष्मीनारायण मुंदडा विराजमान होते. प्रमुख मार्गदर्शन आणि उद्बोधन कार्यक्रमात मान्यवरांनी विविध विषयांवर प्रकाश टाकत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्रीमती नलिनीताई रायजादे यांनी कुटुंब व्यवस्था आणि समाज एकत्रीकरण यावर भर दिला. समाजाचा पाया हा कुटुंब असून कुटुंब टिकल्यास समाज प्रबळ होईल असे त्यांनी सांगितले. महिलांनी आपली संस्कृती जपली पाहिजे आणि सक्षम होऊन धर्माचे रक्षण केले पाहिजे असा मूल मंत्र त्यांनी दिला. सुनीलजी काळे यांनी अत्यंत रोखठोक भाषणात हिंदू समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की हिंदू समाज आत्मकेंद्रित झाल्यामुळे भारताने शेकडो वर्षे गुलामी सोसली. आजही बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि केरळमधील हिंदूच्या अत्याचाराच्या घटना पाहून हिंदू शांत आहे. हे दुर्दैवी आहे. हिंदू धर्माची एकजुटता ही आता काळाची गरज आहे. चंद्रकांत दादा मोरे यांनी हिंदू संस्कृती आणि अध्यात्मातील अतूट नात्याचा उलगडा केला. हिंदू संस्कृती ही जगातील महान संस्कृती कशी आहे हे त्यांनी दाखल्यांसह पटवून दिले. अध्यक्ष दिनेशजी मुंदडा यांच्यासह सर्वच वक्त्यांनी हिंदू संस्कृती ही अनादी आणि अनंत असल्याचे अधोरेखित केले. भारताचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी हिंदूंनी संघटित राहावे, जेणेकरून भारत मातेच्या हातातील भगवा ध्वज चिरकाल अभिमानाने फडकत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संमेलनामुळे येवला परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून हिंदुत्वाच्या विचाराने समाजबांधणीला गती मिळणार आहे. कार्यक्रमाला येवला शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS फॉर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. नागरी शिष्टाचार आहे, खूप आहे त्याच्यामध्ये सांगण्यासारखे. फक्त आपण आपल्याच अवतीभोवती डोकवलं पाहिजे. हे आपल्या अवतीभोवतीच आहे. फार ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ज्ञान मिळवायची आवश्यकता नाहीये. या भारत भूमीचं कल्याण करण्यासाठी विदेशात शिक्षण घेण्याची गरज नाहीये, किंवा विदेशी तत्वज्ञानांचा विदेशांचं शिक्षण घ्यायची सुद्धा गरज नाहीये. फक्त आपल्या पूर्वजांकडे डोकावं लागेल. ज्या संघाने पहिल्या टप्प्याच्या संघर्षामध्ये या इंग्रजांच्या विरुद्ध ज्यावेळी लढत होता, त्या इंग्रजांनी सर्वात अगोदर आपल्या ज्या मुख्य 5 संस्था होत्या ना, त्या 5 संस्था नष्ट केल्या. न्याय संस्था, ग्राम संस्था, कुटुंब संस्था, आध्यात्मिक संस्था आणि व्यक्ती निर्माणाची संस्था. या 5 म्हणजे न्याय संस्था जी होती ना, एकाच गावामध्ये 1000 लोकसंख्येमध्ये आज काय झालं तर संध्याकाळी त्याचा निवाडा.